वळूया पुढल्या बातमीकडे। नंदुरबार शहरामध्ये माकडांचा धुमाकूळ आहे। विद्यार्थी शिक्षकांवर हल्ले आहेत। शाळांमध्ये भीतीचं वातावरण आहे। शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। नंदुरबार शहरात गेल्या 4 दिवसांपासून 2 माकडांनी हेडोस घातला आहे। नंदुरबार शहरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये माकडांकडून शिरकाव होत असून यातून गेल्या 4 दिवसांमध्ये जवळपास 4 विद्यार्थिनी व शिक्षक जखमी झाले आहेत। तर यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यालयांमध्ये व शाळांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। त्यामुळे माकडांचा बंदोबस्त वन विभागाकडून करण्यात येत आहे। नंदुरबार शहरात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या या माकडांच्या खेळामुळे मोठ्या प्रमाणावर शाळा व महाविद्यालयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। तर काही शाळांकडून शाळांना व महाविद्यालयांना सुट्टी देखील देण्यात आली आहे। तर वन विभागाकडून माकडांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत। पिंजरे लावण्यात आले आहेत, जाळी लावण्यात आली आहे। मात्र माकड त्यांच्या ताब्यात येत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वन विभागवाले देखील हैराण झाले आहेत। त्यामुळे या माकडांचा लवकरात लवकर बंदोबस्त व्हावा अशी मागणी विद्यार्थ्यांसह शिक्षकांकडून करण्यात येत आहे। देवेंद्र माळी, लोकशाही मराठी, नंदुरबार। तर काल आमच्या इथे एक वानर आलेलं, ते सगळ्यांवरती अटॅक करत होतं। खूप साऱ्या मुलांना त्याने इंजर्ड पण केलेलं आहे। तर आमच्या कॉलेजमध्ये खूप सारं दहशतचं वातावरण झालेलं आहे। सगळे मुलं घाबरलेले आहे, कारण तो स्कूल कॅम्पसमध्ये फिरतोय आणि क्लासेसमध्ये पण येतोय। एक आठवड्यापासून आमच्या शाळेत माकडांचं प्रमाण वाढत आहे। 3 माकड आमच्या शाळेत येऊन लागले। कालच वनाधिकाऱ्यांची रेस्क्यू टीम आली होती, परंतु त्यांच्या हाती काही ते माकड लागलं नाही। आम्ही खूप घाबरून गेलो आणि टीचिंगला खूप प्रॉब्लेम येत आहे। आमचं 10वीचं वर्ष, कृपया वन विभागाने याच्याकडे लक्ष द्यावे की आमचं 10वीचे फक्त 5 महिने उरलेले, बोर्डाची परीक्षा येत आहे। तर पूर्ण पहिल्या लेक्चर पासून तर 8व्या लेक्चर पर्यंत आम्हाला काहीच शिकवलं गेलं, सगळं माकडांकडे लक्ष केंद्रित होत होतं। तर मी या माध्यमातून वन विभागाला असं आवाहन करतो की त्यांनी हे जे 2 माकडं फिरतायत सध्या, या माकडांच्या त्वरित बंदोबस्त करावा। हो, याच्या आधी आम्ही अक्कलकुव्यामध्ये एक माकड रेस्क्यू केला होता। तिथेही त्या माकडाने 8-10 लोकांना बाईट केलेला होता, पण त्यालाही आम्ही सेफली रेस्क्यू केला होता। एवढं त्याला काही दिवसाचा कालावधी लागला होता। इथेही नंदुरबारमध्ये तीच कंडिशन झालेली आहे। 2-3 लोकांना त्यांनी बाईट केलेला आहे, पण 3-4 दिवसापासून आमचे सतत प्रयत्न चालू आहेत। त्याचा मागोवा आम्ही घेतच आहेत। लवकरच त्याला आम्ही पकडण्यात यश येणार आहे आणि लवकरच तुम्हाला ही बातमी आमच्या मार्फत भेटणार आहे की त्या माकडाला आम्ही सुरक्षित रेस्क्यू करून घेतलेलं आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।